म्हणून तुमच्या मागे घाई करतोय, दुसरं काहीही कारण नाही। 3 मॅचेस कंप्लीट करायचे, तुमचे आयकॉन दुरून इथपर्यंत आले, मॅचेस कंप्लीट नाही झाल्या तर मग त्या आयकॉनचा तुम्हाला फायदा काय? त्याकरता घाई करतोय तुमच्या मागे, त्याकरता तुम्हाला विनंती करतोय की लवकर लवकर खेळा। ज्यांना विध्वंसकता विस्फोटकता दाखवली, मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक त्यांना स्वीकारलं रणजित फराटे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय। जा जा तुम्हीच जा, वेळ कमी आहे, जा, ग्लोव्स पाहिजेत ना मैदानात, जा धावत जा, घेऊन जा, देऊन येते। नाही नाही, जा जा जा, मी सांगतो नाही इकडनं, जा तुम्ही, जा धावत जा, देऊन या। डावाच्या सुरुवातीलाच तुम्हाला मी ते दर्शवतोय, मॅचला सुरुवात, बेस्ट ऑफ लक बोथ टीम, दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा असतील। एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या भेटीला येते। रणजित फराटे स्ट्रायकर एंड कडनं डावाची सुरुवात करण्याकरता सज्ज झालाय, त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज अनिकेत काळे, ज्यानं अप्रतिम परफॉर्म केला होता पहिल्या मॅच मध्ये, फलंदाजीच्या माध्यमातून त्या डावाला सावरलं होतं, मात्र अखेरच्या षटकात 17 धावा खर्च झाल्या आणि तिथे त्यांना पराभव स्वीकारावा लागला। हा क्रिकेटचा खेळ आहे, जिथे कोणीतरी हारल्याशिवाय कोणीतरी जिंकत नाही। मॅचला सुरुवात, टायमिंग ऑन झालंय, 20 मिनिटं आहेत 4 षटकांकरता, लेट्स प्ले। गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिला बॉल अनिकेत काळे, पहिलाच बॉल ऑन साइडला, जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटमध्ये प्रॉपर मिडल नव्हता, साईडच्या कडेला लागला आणि तदनंतर एक सिंगल मध्ये कन्वर्ट झाला। पहिली एक धाव जी धावफलकावर जोडली गेली रणजित फराटेकडनं, एकेरी धावेनं धावसंख्या 0 1 या आकड्यावर, षटक क्रमांक 1 प्रगती पथावर आहे। 5 ओव्हरची मॅच आहे। आयकॉन आणि आयडॉल ज्यांना 2 ओव्हर टाकायचे आहेत, तर नाशिक जिल्ह्याचे जे खेळाडू आहेत त्यांना 3 षटक हाताळण्याची मुभा असेल, 1 षटक जास्त त्यांच्या वाट्याला, कारण स्पर्धा नाशिककरांची आहे, ही स्पर्धा आर्या प्रीमियर लीग सुरू आहे। हा बॉल वळवून तिथे रिव्हर्स अटेम्प्ट केला, बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक येतोय वेगानं, तोपर्यंत एक सिंगल सहजतेने धावफलकावर जोडली जाईल, ज्या 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये। धावफलक 2 या आकड्यावर, वैयक्तिक खातं उघडलंय इथे रामदास सहजरावनं, रिव्हर्स अटेम्प्ट केला, स्विच हिट, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक प्रमाण ज्या फटक्याचं सध्या तुम्हाला पाहायला मिळतं, त्याचं कारण या टेनिस बॉल क्रिकेटचं बॉलचं जे वजन आहे ना, त्यामुळे हवेचा जिथे वेग आहे, जिथे ज्या क्षेत्रामध्ये हवा वाहते
त्याच क्षेत्रात फटकेबाजी करण्याचा फलंदाजाचा मनसुबा असतो आणि टेनिस बॉल क्रिकेटचा एकच मंत्र आहे, मी म्हणतो जिथे वारा तिथेच मारा, कारण वाऱ्याच्या बरोबर मारलं तर तुम्हाला सहजतेने धावा मिळतात. चला घाई करा, 20 मिनिटं आहेत, आम्ही त्यानंतर तुमची दाद स्वीकारणार नाही. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाज सज्ज होतोय आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. इथे नोचा इशारा, कारण विकेटच्या बाहेर पडलाय बॉल. फ्री हिटची संधी आहे, कारण आंतरराष्ट्रीय परिषदेने काही नियम आपल्याला सांगितले, प्रत्येक नो बॉल हा फ्री हिटच असेल आणि इथे हा नो बॉल फ्री हिट म्हणून गणला जाईल. संधी आहे रणजित फराटेला हात खुले करण्याची, बेखौफ बेधडक बिंदास्त फटका खेळण्याची. तो फटका इथे काय तो खेळ, चांगला बॉल टर्न केला, फिरवलं, आपल्या बोटांची जादू दाखवली. चांगली गोलंदाजी, चाणक्यता तुमच्या गोलंदाजीमध्ये असली पाहिजे, वैविध्यता ही तुमच्या गोलंदाजीमध्ये असली पाहिजे, कारण नुसता वेग असून चालत नाही या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. जिथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका चेंडूला 2 फटके आहेत ना, तिथे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्या चेंडू करता 4 फटके आहेत. इथे खेळाडू वेगवेगळ्या तऱ्हेने फटका खेळतो आणि रन्स मिळवण्याचा प्रयत्न करतो. पुढचा बॉल, फटका, यावेळेस हेलिकॉप्टर, तो उडालाय, लाईन झालाय मैदानाच्या बाहेर. व्हॉट अ स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, षटकार 6. हा रिप्ले मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा दाखवलं जातोय. पुढे टाकण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टंप पासून थोडासा बाहेर टाकला होता आणि तिथनं खूप चांगल्या पद्धतीने हेलिकॉप्टर उडवला आणि तो हेलिकॉप्टर सडर निघून गेला लॉंग ऑफच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या पार. षटकार 6. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. आपली गुणवत्ता इथे नाशिककरांना दाखवत असताना रणजित फराटे चांगली फलंदाजी करतोय. सातत्य क्रिकेट मधलं खूप महत्वाचं आहे. तुम्ही प्रत्येक मॅच मध्ये तुमचं 100% योगदान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरा नवीन बॉल तो मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचा आहे. बिट्टू सुलतान आपल्याकडे बॅट आहे, त्या बॅटने तो बॉल निघू शकतो आणि आपली हाईट सर्वाधिक आहे, त्यामुळे आपल्या हाईटचा वापर करून त्या बॉलला तुम्ही मैदानात पोहोचवू शकता. आलेला आहे मॅच बॉल, त्यावरच आपण पुन्हा एकदा मॅचला सुरुवात करणार आहोत. सर्वांचं धन्यवाद, बिट्टूचंही धन्यवाद. रणजित फराटे चांगली बॅटिंग केली आहे. आज त्याच्या नावाची चर्चा आहे असं म्हणावं लागेल. आयकॉन, त्यांचा खेळ कसा होतो ना याकडे प्रेक्षकांचं लक्ष असतं आणि लोकल खेळाडूंचंही लक्ष असतं. पुढचा बॉल, यावेळेस मात्र समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात चांगला फटका, खाली क्षेत्राची निवड केली, सेफ झोन मधनं बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट होईल. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर मोठा फटका. या 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. धावसंख्या 13 या आकड्यावर. चांगली फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. रणजित फराटे सर्व प्रेक्षकांना भुरळ घालतोय आपल्या फलंदाजीची. प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनण्याचा प्रयत्न इथे त्याच्याकडनं केला जातोय, जे खूप महत्वाचं आहे. प्रेक्षकांनी तुम्हाला पसंती दिली पाहिजे. त्यावेळेस मात्र ऑन साइडला चांगला फटका, तिथे अलॉंग द कार्पेट बॉलला खेळले क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. तिथे मात्र थ्रो करत असताना त्याच्याकडनं चुकी झाली, त्यामुळे 2 धावा घेण्यामध्ये कुठलाही अडथळा मिळाला नाही आणि तिसरी रन ती ही धाव फलकावर जोडली जाईल. लेझी क्रिकेट ते चालत नाही. इथे जर आपण पाहिलं तर थोडस शांत गतीचं क्रिकेट झालं आणि त्यामुळे 3 रन झाल्या. कृष्णा होता तिथे, मात्र त्याच्या आधीच बॉल टप्पा खाल्यानंतर त्यानं अतिरिक्त बाउन्स घेतला आणि 3 रन इथे धावफलकावर जोडल्या गेल्या, ज्यामुळे धावसंख्यावर भर झाली. धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या षटकानंतर 16. लगेचच पुढचा गोलंदाज आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचा आहे. वेळेची थोडीशी बचत तुम्हाला करावी लागेल. ओव्हर नंबर 1 मध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता, मात्र समोर रणजित फराटे सारखा एक मोठे फटके खेळणारा खेळाडू उभा होता, त्यानं आपली गुणवत्ता अगदी योग्य तऱ्हेने दाखवली. त्यामध्ये एक चांगला हेलिकॉप्टर तोही आपल्याला पाहायला मिळाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर ती एकंदर 16 या आकड्यावर. अगदी चांगलं लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेच्या माध्यमातून tenniscricket.in टेनिस बॉल क्रिकेटची पहिली वेबसाईट, ज्यावर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही आपल्या घर बसल्या मोबाईल स्क्रीनवर किंवा स्मार्ट टीव्हीवर अनुभवताय. त्या सर्व प्रेक्षकांचं आर्या प्रीमियर लीग मध्ये सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि सन्माननीय स्वप्नीलजी गामने A1 जोडी
यांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा, तिथे गलीच्या जवळ गेला, बॉलला स्टॉप केलं, रन मिळणार नाही. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. षटक जर आपण पाहिलं तर दुसरं प्रगतीपथावर आहे. स्वतःची सावली निर्माण करण्याकरता माणसाला उन्हाची झळ सोसावी लागते आणि या आधीच्या मॅच मध्ये रणजित फराटे काय झुंजला, काय लढला, तो अप्रतिम खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. त्यानं स्वतःची ओळख नाशिक जिल्ह्यात आल्यानंतर करून दाखवली. इथे मात्र बिटवीन द गॅप डीप एक्स्ट्रा कव्हर, क्रिकेटचं सौंदर्य झळकवणारा फटका, बॉल चाललाय सीमारेषेच्या पार, रन्स मिळतील 4, चौकार. एक अप्रतिम स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळतोय रणजित फराटेच्या बॅट मधनं. पुढे टाकण्याचा प्रयत्न होता आणि तिथे जर आपण पाहिला तर अगदीच अप्रतिमतेनं बिटवीन द गॅप एक चांगला तंत्रशुद्ध ऑन मेरिट क्रिकेटच्या कॉपीबुक स्टाईलला अवलंबलेला हा स्ट्रोक सीमारेषेच्या पार गेलाय, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 20. पुढे एकदा पुढे टाकण्याचा प्रयत्न गॅप मध्ये गेलाय, आउटफील्ड फास्ट, बॉल वेगाने चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, चेंडू सीमारेषा पार, बॅक टू बॅक दुसऱ्यांदा बॉल चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. साऱ्या गगना चौकार. तीन बॉल मध्ये 8 धावा आल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवर विलास सूर्यवंशी जो गोलंदाजी करत असताना तुम्ही पाहताय. यावेळी मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय आणि तो सेफ झोन मध्ये लँड झाल्या कारणानं निघून गेलाय सीमारेषा पार. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 4 या आकड्यानं वाढताना 28-28. चांगल्या पद्धतीची फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रणजित फराटे ऍज अ आयकॉन आपला परफॉर्म येणाऱ्या ज्या लीग्स आहेत त्यामध्ये हे नाव निश्चित चर्चेमध्ये असू शकतं. ज्या पद्धतीचा परफॉर्म तो नाशिक जिल्ह्यामध्ये आल्यानंतर देतोय. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सुनील. यावेळेस उडवलं आहे पुन्हा एकदा बॉलला अगदी स्टायलिश पद्धतीनं इम्प्रोवायझिंग स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळाला. नव्या अत्याधुनिक क्रिकेटमध्ये जे अत्याधुनिक फटके आलेत त्या अत्याधुनिक फटक्याचा वापर तो अवलंब यावेळेस केला आणि बॉलला सीमारेषेच्या दिशेने घेऊन गेला. एक चांगला कलात्मक दर्जेदार स्ट्रोक चौकारामध्ये परावर्तित झालाय. बॉल 4 चेंडू आणि सलग 4 चौकार इथे रणजित फराटेच्या बॅटमधून आलेले पाहायला मिळत आहेत. आता मात्र थोडेसे खांदे सैल झालेले पाहायला मिळत आहेत. मात्र हे करून चालणार नाही, लढावं लागेल, झुंजावं लागेल. कमबॅक करण्याचा प्रयत्न तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतनं करावा लागेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 धावा धावफलकावर आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न, तिथे खेळण्याबरोबर धावत सुटले. रामदास सहजराव थोडेसे लेट होते मात्र थेट पोहोचलेत आपल्या क्रीज मध्ये, आपल्या घरामध्ये. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावफलक 1 न वाढताना पुढे सरकत असताना 2 षटकांचा खेळ समाप्ती एकेरीस विदाउट लॉस पहिल्यांदा बॅटिंग करत असताना GS सुपर जायंट 33-33. नुकताच मॅच झाले त्यामुळे रणजित फराटे आणि रामदास जर आपण पाहिलं तर थोडासा थकवा जरूर आहे. त्यामुळे त्यांना थोडंसं लवकर पाणी दिलं जातं आणि दिलं पाहिजे, कारण सध्याची जी स्थिती आहे त्यामध्ये खेळाडूंना फिट ठेवणं ते गरजेचं आहे. आणि त्यामुळेच इथे मैदानाच्या आतमध्ये पाणी जात असताना ड्रिंक्स करता इंटरवल सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. काय करू
हे आतमध्ये शिवू हे आतमध्ये शिवू हे असं लावू, हे असं. हा, हे बाकीचे आपले. हा, बाकी तीन असे राहू दे. हा, एक असं आहे ना रिवर्सला. तू आत ये. हा, तू बाहेर जा इकडं. असा यावेळेस मात्र फटका चांगला आहे, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतोय असं म्हणावं लागेल. झेल करता संधी होती. रणजित फराटे सारखा खेळाडू जो विध्वंसकतेने बॅटिंग करतोय त्याला तुमच्या समोर जर हाफ चान्सेस आहेत तर फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करून बाद करण्याचा प्रयत्न करा, तरच तुमचं कमबॅक होऊ शकतं. आणि इथे हा झेल सुटलाय त्यानंतर नाराज आहेत सर्वच गोलंदाज, विकेट किपर सर्वांनी ती नाराजी दर्शवली. का दर्शवू नये? कारण जो विध्वंसक विस्फोटकतेने फलंदाजी करतोय त्याला बाद करण्याची संधी जर निर्माण केली गेली आहे तर मग तिथे तुम्ही जीवाच्या आकांतानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण रणजितची इनिंग जर आपण पाहिली ना तर सध्या 13 चेंडू फेस करत असताना त्याने 33 धावा या नाफलकावर जोडल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज कृष्णा मार्तंड. पुढचा बॉल पेस जनरेट केला, मात्र त्या पेसचा वापर केला, बॉलला फेकून दिलंय लॉंग लेगच्या डोक्यावरनं दूर सीमा रेषा पार. रणजित फराडेच्या बॅट मधनं आलेला आणखी एक दमदार कलात्मक फटका, षटकार 6. फटका असा धुवाधार. फराटे आज हे नाव चर्चेमध्ये आहे. याआधी मी त्याचा उल्लेख केला आणि तो रणजित फराटे आज अप्रतिम बॅटिंग करतोय. पहिलाच दिवस एवढ्या चांगल्या पद्धतीने घडतोय तर इथनं पुढच्या दिवसात आणखी दमदार खेळ तो प्रत्येकाला पाहायला मिळेल. हेलिकॉप्टर उडवायचा होता मात्र तो तेवढ्या योग्य तऱ्हेने उडवणं शक्य झालं नाही. पुणे जिल्ह्यातील खेळाडू आज प्रेक्षकांना भुरळ घालतायत. रणजित फराटेचा जर विचार केला तर रबर बॉल क्रिकेट तिथनं त्यानं जो फॉर्म मेंटेन केलाय तो आतापर्यंत तसाच आहे. सातत्यानं वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जाताना रणजित फराटे चर्चेमध्ये आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये खास करून हे नाव चर्चेमध्ये खूप जास्त आलं आणि तदनंतर मग आता सध्या जर आपण पाहिलं तर या आर्या प्रीमियर लीग मध्ये त्याच्या बॅटचा बोलबाला आहे. यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये एक संधी आहे इथे आणि इथे माघारी परतवलंय, विकेट मिळतीये. रामदास सहजराव त्याच्या पारीचा अंत आलाय. रामदास बॅक टू द डगआउट. तू बॉलवर ये ना, झाला असता काय? तू बॉलवर आला असता, तू काय केलं? असं झाला असं. गोलंदाजाला करांचा अभिमान आहे या खेळाडू. प्रचंड वेग आहे आणि त्याच प्रचंड वेगानं त्याला खूप मोठी संधी मिळाली. मला वाटतं विराट कोहलीला नेट प्रॅक्टिस मध्ये गोलंदाजी करण्याकरता कृष्णा मार्तंड याला संधी दिली गेली होती. तो कृष्णा मार्तंड सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. चांगला वेग इथे बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाला करंट व्हॉइस तो इथपर्यंत समालोचन कक्षापर्यंत ऐकायला येतोय. एफर्ट किती लावतोय ते त्यावरनं कळतंय आपल्याला. तुमचं 100% देणं प्रत्येक मॅच मध्ये गरजेचं आहे आणि सध्या कृष्णा मार्तंड जर आपण पाहिलं तर अगदी जीव तोडून जी गोलंदाजी असते ना अगदी त्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्याचा वेध घेतोय. चांगल्या गोलंदाजीमुळे तर त्याला ती संधी दिली गेली.
पुढचा बॉल कृष्णा मार्तंडचा. यावेळेस मात्र ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. पुलचा प्रयत्न मात्र तेवढाचा पॉवरफुल नाहीये. वन बाउन्स जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, चांगली थ्रो तिथे आपल्याला पाहायला मिळाली. मात्र कलेक्शन नसल्या कारणानं इथे काय केलंय, चुकी केली आहे खूप मोठी. माघारी परतावा लागेल. दुसरीचा कॉल जो होता तो दुसऱ्या रनचा कॉल इथे असफल ठरला आणि माघारी परतावं लागलं. फलंदाज नवनाथ हडवळेला एक मोठी विकेट मिळतीये. नवनाथ हडवळे यावेळेस बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परत. तीन षटकांचा खेळ, 43 धावा दाफलकावर आहेत. सरासरीला कुठेतरी रापण्याचा कमी करण्याचा प्रयत्न जरूर आहे. येणाऱ्या ज्या ओव्हर्स आहेत त्यामध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ व्हावा ही अपेक्षा दोन्ही टीमकडनं आहे. कारण इथे कमबॅक करावा लागेल तो रोहित ब्लास्टरला आणि इथे एका मोठ्या टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल GS सुपर जायंट्सला. कारण GS सुपर जायंट जर आपण पाहिलं ना तर आतापर्यंत 43 ही धावसंख्या त्याने दाफलकावर जरूर जोडली आहे, ज्यामध्ये रणजित फराडेचं सर्वाधिक आणि सर्वात महत्त्वाचं योगदान आहे. मात्र साथीदार खेळाडू त्याच्याकडनंही योगदान जर योग्य तऱ्हेचं आलं तर मग येणाऱ्या या 6-5 ओव्हर नंतर जर आपण पाहिलं ना तर 5 ओव्हर नंतर एक चांगली टोटल, ठोस टोटल ती धावफलकावर उभी राहताना तुम्हाला पाहायला मिळेल. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 13-14 ची सरासरी योग्य सरासरी संबोधली जाते, ज्याबरोबर तुम्ही फाईट करू शकता, लढू शकता, तुम्ही विपक्षी टीमला वेटीज धरू शकता. सध्या जर आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या ट्रॅकवर झाले परिवर्तन. गोलंदाजी करण्याकरता यावेळेस विलास, ज्याला पुण्याच एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता बोलवलं गेलंय. बघूया विलास कशा पद्धतीने मारा करेल, कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करेल. चांगली गोलंदाजी केली कृष्णा मार्तंड. एक षटकार त्यालाही खावा लागला होता. त्याच्या वेगाचा चांगला उपयोग करून तिथे लॉंग लेगच्या डोक्यावरनं षटकारामध्ये परावर्तित केलं होतं रणजित फराटेनं. तो रणजित फराटे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो. एक जीवनदान त्याला मिळालं असंच म्हणेन मी. कारण मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये तिथे जेव्हा बॉल उडवला होता तेव्हा क्षेत्ररक्षक थोडासा उशिरानं पोहोचला आणि त्यामुळे तिथे तो बचावला गेला. येणारे जे बॉल आहेत त्यामध्ये कशा पद्धतीचा खेळ रणजित फराटे करेल का, याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे की रणजितकडनं विध्वंसकता आणखी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. इथे मात्र लोवर फुलटॉस बॉल ऑन साइडला मिड विथ द गॅप खेळलाय. मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षक घेतोय. जोपर्यंत बॉलला फील्ड केलंय तिथे 2 धावा अतिरिक्त बाउन्स आहे या बॉलला आणि तो अतिरिक्त बाउन्स कृष्णाला सातत्यानं बीट करतोय. त्याच्या डोक्यावरनं बॉल उडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस या कंपनीचे बॉल या स्पर्धेच्या निमित्तानं वापरले जात आहेत आणि अगदी चांगला रिझल्ट आहे या बॉलचा. कारण खूप चांगल्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी दूर दूरचे मोठे षटकार आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहे. 3.1 षटकाचा खेळ आहे. 45 धावा दाफलकावर. इथे फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सोडला. इथे जीवनदान यापेक्षा सोपा झेल तो अजून काय, यापेक्षा अजून वाईट आपल्या करता काय. एक सहज सोपा साधा झेल आपण ज्याला म्हणू शकतो ना, तो सहज सोपा साधा मोतीचूरचा लाडू जो खाण्याऐवजी फोडून खाली टाकला. रणजित वैयक्तिक 42. काय पहिलं अर्धशतक आपल्याला आज पाहायला मिळेल. जीवनदाना मिळतायत, लावण्याची संधी आहे, लावून टाकावं. यावेळेस मात्र हा बॉल समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत उचलला एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते. धावफलक 1 या आकड्यानं पुढे सरकते. 46 वर 3.3 षटकांचा खेळ झालाय. थोडंसं रापलं जरूर गेलं या ओव्हरमध्ये. 3 बॉलमध्ये रन्स खर्च केल्यात फक्त 3, त्यामध्ये एक जीवनदानाचा समावेश.
सो जे होईल गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुढचा बॉल. यावेळेस मात्र समोरच्या बाजूनं डबू याने खेळण्याचा प्रयत्न केला असेल. फॉलोथ्रो मध्ये चांगल्या पद्धतीची फिल्डिंग. इथे निर्धावच्या स्वरूपाने चेंडू येतोय. 46 या धावसंख्येवर धावसंख्या स्थिर आहे. 3.4 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. येणारे जे बॉल आहेत त्यामध्ये 2 बॉल मध्ये इथे चांगला खेळ तुम्हाला दाखवावा लागेल. यावेळेस मात्र डबून बॉलला उडवलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बरेच प्रेक्षकांना मिळेल त्यामधनं आनंद. बॉल गेलाय सीमारेषा पार. दमदार तडाखा डबूच्या बॅटमधनं इथे आलाय षटकार. 6. चाललाय क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. डबल करता कॉलिंग आहे आणि वेगवान दौड. त्यामुळे 2 धावा इथे पुन्हा एकदा सुरक्षितरित्या पळून पूर्ण केल्या जातील. या 2 धावसंख्येच्या मदतीनं ओव्हर समाप्त झाली आहे. नंबर 4 ची 4 ओव्हर नंतर दाफलकावर धावसंख्या लागली गेली आहे. 54 धावा. येणारं शेवटचं षटक अजूनही प्रगती पथावर येणं बाकी आहे. बघूया शेवटचं षटक कुणाच्या हातामध्ये दिलं जाईल, कुणाच्या खांद्यावर विश्वास दर्शवला जाईल. धनाजी महाले. नेक्स्ट मॅच टॉस. बोथ टीम कॅप्टन स्टेलियन आणि एमबी बॉईज लगेचच रिपोर्टिंग करायची आहे. या ओव्हर नंतर आपल्यामध्ये टॉस केला जाईल. टीम स्टेलियन कॅप्टन आणि एमबी बॉईज कॅप्टन आपल्याला या ओव्हर नंतर म्हणजे 5 मिनिटाच्या आधी टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र थोडासा खाली राहिलेला बॉल त्याला अलंग तो कार्पेट खेळला. एक सिंगल मध्ये कन्वर्ट झाला. डबल करता वेगानं येतोय आणि इथे 2 धावा सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या जातील. ज्या 2 धावाने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. येते एन्काउंटर टोटलवर 56 या धावसंख्येवर. सध्या एन्काउंटर गोलंदाजांचं सुरू आहे. फलंदाजाचं एन्काउंटर तुम्हाला करावा लागेल, अन्यथा ही मॅच खूप मोठ्या टोटलची तुम्हाला इथे पाहायला मिळेल. कारण अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. रणजित फराटे 45 वर बॅटिंग करतोय. 4 चेंडू शिल्लक आहे. बघूया रणजित फराटे कशा पद्धतीने बॅटिंग करेल. येणाऱ्या बॉलवर गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज धनराज. यावेळेस मात्र बॉल यष्टी उद्ध्वस्त करतोय. फर्निचर डिस्ट्रॉइड करतोय. माघारी परतवलं जात आहे. फलंदाज रणजित फराटे वैयक्तिक 45 धावांची एक विस्फोटक इनिंग खेळून इथे महत्वाची विकेट इथे मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. रणजित फराटे चांगला खेळ त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाला आणि ज्या चांगल्या खेळाच्या जोरावर त्यानं आपल्या टीमला मजबूत स्थितीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न जरूर केलाय. एकंदर आतापर्यंत जर आपण विचार केला तर धावफलक 56 वर आहे. एन्काउंटर टोटल होती आणि तिथे गोलंदाजानं एन्काउंटर केलंय रणजित फराटेचं, त्याला माघारी परतवलं. पुढचा बॉल यष्टी उद्ध्वस्त. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. हे पुन्हा एकदा धनराज महालेने सांगितलंय. यष्टी उद्ध्वस्त केली आहे. क्लीन बोल्डच्या माध्यमातून माघारी परतवलाय. बॅक टू बॅक दुसरा गडी तंबूच्या आसनाला परत. या ओव्हर नंतर टॉस होईल. एक कॅप्टन आला असेल तर जो कॅप्टन उपस्थित होईल त्याला टॉस विन नाणेफेक विजेता म्हणून घोषित केलं जाईल. आणि दोन्ही कॅप्टन जर त्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये नसतील तर 1 ओव्हरची कपात. दोन्ही टीमची 4-4 ओव्हरची मॅच होईल. छप्पन्न धावा दाफलकावर आहेत. पुढचा बॉल
यावेळेस मात्र चांगला चेंडू कमबॅक करतोय पुनरागमन करतोय. कमी धावा या ओव्हरमध्ये खर्च होणं अत्यावश्यक होतं आणि त्या कमी धावा खर्च करण्याच्या दृष्टीने अगदी चांगली गोलंदाजी, कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये रन्स आल्यात त्या फक्त 3. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघूया उर्वरित 2 बॉलमध्ये कशा पद्धतीचा खेळ होईल. स्ट्रायकर एंडकडे ढबू फलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतं. त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे धनाजी महाले आणि ढबू या दोघांमधला हा खेळ. फटका यावेळेस ढबूच्या बॅटमधनं उंच हवेतनं चाललाय सीमारेषेच्या नजदीक आणि एक चांगला कॅच तिथे कॅरी झालाय. माघारी परतावं लागेल ढबूला. विकेटचं पतन होतंय. या ओव्हर मध्ये आलेली 3री विकेट. धावसंख्या तिला आता मात्र रोखलं जरूर गेलंय, कारण 56 या धावसंख्येवर 2 विकेट्स आल्या होत्या आणि त्यानंतर लगेच 57 धावसंख्येवर विकेट आली आहे आणि त्यामुळे धावसंख्या ही रोखली गेली आहे, राबली गेली आहे. तिला संकुचित करण्याचा प्रयत्न अगदी योग्यतेनं सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज धनाजी महाले करत असताना नाणेफेक सध्या तिथे आपल्याला पाहायला मिळते. पूर्वार्धाच्या खेळातील शेवटचा बॉल. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन तिथे उपस्थित आहेत आणि त्यांच्यामध्ये ही नाणेफेक आपल्याला पाहायला मिळते. यष्टी उद्ध्वस्त क्लीन बोल्ड फलंदाज बाद. धाव संपलाय. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. या पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदर धावसंख्या धावफलकावर 57, विजया करता 58, 58 धावसंख्येची गरज. उत्तरार्धामध्ये या 58 धावा कशा पद्धतीने जोडल्या जातील ते आपण जरूर पाहणार आहोत. मात्र हे ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर करूयात बदल. आपल्या सोबत मायक्रोफोनवर असतील शाहरुख पठाण. मात्र एमबी बॉयज विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. शाहरुख पठाण आपल्या सोबत मायक्रोफोनवर जॉईंट होतील. मात्र शाहरुख पठाण मायक्रोफोनवर येण्याआधी आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा, ऐकत रहा. नाशिक जिल्ह्याची A1 स्पर्धा आर्या प्रीमियर लीग 2024 पर्व 3. ब्लास्टर्स या 2 संघांच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला डाव संपलाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना GS सुपर स्ट्रायकर सुपर जायंट्स या संघाने धावा बनवल्यात. निर्धारित 5 षटकांमध्ये 57 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी 58 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. या 58 धावांचा पाठलाग बघायचं पूर्ण होईल का, या धावा रोखल्या जातील ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी अनुभवायचंय. विनंती एवढीच राहील की वेळ वाचवत चला, लगेच फिल्डिंग लावून घ्या. 2 आघाडीचे फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत आहेत. आपण जर पाहिलं तर सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने येते आहे. आमचे दोन्ही पंच मैदानावरती दाखल झालेले आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा अतिशय हाय डेफिनेशन क्वालिटी मध्ये देखील आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवली जाते. तुमच्या सोबत
क्रिक हिरोजच्या माध्यमातून खूप चांगली स्कोरिंग करतायत. गौरवजी भामरे त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी कौतुक असणार आहे. तर आघाडीची जोडी आपण मैदानामध्ये पाहू शकता. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक मैदानावर टाकलं जाते. पहिलं षटक टाकण्यासाठी रणजित फराटे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर स्ट्रायकिंग एंडवर आपण बघणार आहोत टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर, टेनिस बॉल क्रिकेटचा एक वलयांकित खेळाडू कृष्णा लक्ष्मण सातपुते आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळणार आहेत. धावा बनवायच्या 58. 5 ओव्हरची मॅच. थोडासा वेळ वाचवा ही सूचना आम्ही सातत्याने आपल्याला करू, कारण यानंतर अजून मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. रणजित फराट यांना आपण बघणार आहोत. गोलंदाजी करण्यासाठी येत आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहेत. आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आज अनेकांना प्रभावित केलं. आज नेत्रदीपक फलंदाजी आणि खूप चांगली गोलंदाजी देखील केली आहे. या मॅचमध्ये काय होईल? पहिला बॉल समोर कृष्णा सातपुते, बॅकफुटला गेले, कट केलाय, वेगात चेंडू ट्रॅव्हल होईल, बिटवीन द गॅप हा फटका खेळलाय. धावा मिळतील 4. कृष्णा सातपुते यांचा हा चौकार. एक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. कृष्णा सातपुते यांच्या बॅटमधून निघालेला हा फटका होता. आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला फक्त दिशा दिली. स्क्वेअर कट करत असताना पहिल्या बॉलवर एक चौकार आले आणि खातं उघडलंय. रणजी तयार होतील गोलंदाजी करण्यासाठी. कृष्णा लक्ष्मण सातपुते यांच्यासाठी. ओहो, यावेळेस चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगात निघून गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. फ्रंट फुटवर खेळण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु तिथे संपर्क होताना बघायला मिळालेला नाहीये. प्लेड अँड मिस, डॉट बॉल आलाय. रणजित फराटे चांगलं कमबॅक इथे मैदानावरती करताना बघायला मिळत आहेत. आर्या प्रीमियर लीग ज्या स्पर्धेची वाट तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिली, आजपासून आपल्या भेटीला आली आहे स्पर्धा. पहिला दिवस सामना क्रमांक 3 मैदानावर सुरू असताना पायावर टाकला होता बॉल. आपण जर पाहिलं तर मनगटाच्या साहाय्याने बॉलला वळवलेला आहे. स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक आले, थोडंसं फंबल झालंय आणि 1चं रूपांतर 2 मध्ये झालंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग बघायला मिळालं, चांगला समन्वय 2 फलंदाजांमध्ये बघायला मिळाला. कृष्णा सातपुते आणि दुसऱ्या बाजूला इम्रान गिल यांना आपण बघणार आहोत. ही आघाडीची जोडी आहे रोहित ब्लास्टर्स या संघाकडून. रणजित गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील पुन्हा एकदा. याही वेळेस कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे आहेत. बॉल वेगात निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. कृष्णा सातपुते यांच्या बॅटमधून निघतोय. अजून एक मॅग्निफिसंट चौकार. धावसंख्या झाली आहे 10. पहिलं षटक मित्रांनो मैदानावरती सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी करण्यासाठी रणजित फराटे, समोर जर पाहिलं तर आयकॉन कृष्णा सातपुते. आयकॉन विरुद्ध आयकॉन अशी लढत मैदानावरती सुरू असताना यावेळेचा बॉल बिग हिट केलाय. स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. ही ताकद कृष्णा सातपुते यांची आणि पहिला दमदार षटकार.
दिल ना उम्मीद नाही नाकाम ही तो है. हेच कृष्णा सातपुते सांगतायत. 2 चौकार 1 षटकार आलाय. धावसंख्या वाढली. धावफलकावरती जर आपण बघितलं तर 16 धावा आतापर्यंत बनवल्यात. जिंकण्यासाठी अजूनही 25 बॉल आणि 42 ची गरज आहे. यावेळेचा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑन चेंडूच्या खाली आला जरूर, परंतु मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पकडतोय झेल. विकेटचं बटन होतंय. फलंदाज बाद होतील आणि इथे मोठी विकेट मिळणार आहे, कारण कृष्णा सातपुते यांना आता मैदान सोडावं लागणार आहे. पहिली विकेट, बिग विकेट गॉन. कृष्णा सातपुते जड पावलांनी मैदान सोडतोय. तर पहिलं षटक देखील संपलेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावा फलकावरती आपण जर बघितलं मित्रांनो तर 16 धावा झाल्या, परंतु एक महत्वाची विकेट देखील रणजित फराट यांनी मिळवून दिली आहे. अर्थात कृष्णा सातपुते बाद झालेत. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मराठवाड्याचा सुपरस्टार, गंगापूर तालुक्याचा सितारा, नाव अनिकेत काळे आपण मैदानावरती दाखल होताना पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू, अनेक स्पर्धा गाजवल्यात या खेळाडूने टेनिस बॉल क्रिकेटच्या. आज रोहित ब्लास्टर्स या संघाने त्याच्यावरती दाखवलेला विश्वास, आयडॉल म्हणून या संघामध्ये तो खेळतोय. आज त्याला कामगिरी करावी देखील लागणार आहे. ज्या पद्धतीनं रणजित फराटेनं आज जबरदस्त कामगिरी केली आहे, त्याच पद्धतीनं आज मैदानावरती कृष्णा सातपुते यांचा खेळ पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला अनेक आयडॉल देखील चांगला खेळ करताना बघायला मिळाले. महेश बोडके यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. 2 महेश आहेत या संघामध्ये. एक आयडॉलच्या भूमिकेमध्ये महेश चव्हाण खेळतोय, तर एक महेश बोडके खेळतोय जो आता गोलंदाजी करतोय. त्यावेळेस इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळलंय. क्षेत्ररक्षक पाठला करतायत, परंतु चेंडू थांबणार नाही. जाईल वेगात सीमारेषेच्या पार. धावा 4, चौकार. कव्हरला प्रॉपर टायमिंग साधलं आणि एक चौकार देखील वसूल त्यांनी केलेला आहे. लॉफ्ट केलंय, आडव्या बॅटने बॉलला खेळलंय. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे आहेत. नो मॅन्स एरियामध्ये चेंडू लँड झालाय. क्षेत्ररक्षकाला कुठल्याही प्रकारची संधी नाही आणि हा चेंडू देखील जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स, चौकार. इम्रान गिल याने फक्त 2 चौकारच खेळले नाही, तर त्यानं क्षेत्ररक्षकांसोबत देखील खेळ केला. या अगोदर कव्हरला चौकार खेळला होता, तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला. स्क्वेअर लेगला कोणी नव्हतं, तिकडे फटका खेळला, तिथे चौकार घेतला. यावेळी चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून गेलाय. सरप्राईज डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळते. लेटकट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु संपर्क होताना पाहायला मिळालेला नाहीये. डॉट बॉल तिथे येत असताना पाहायला मिळतोय. समीकरण बदललं जात आहे मित्रांनो. अजूनही जिंकण्यासाठी 21 चेंडूंमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण सुपर ओव्हर पाहिली आहे. या सामन्यामध्ये काय घडेल, या सामन्यामध्ये कोण जिंकेल, कोण होईल पराभूत, ते देखील आपल्याला पाहायचंय. हो, यावेळेस दिल स्कूपचा फटका आहे आणि एक टप्पा घेत चेंडू आमच्या समालोचन कक्षाला द ग्रेट भेट देतोय. 4 रन, चौकार. चौकार या ओव्हरमध्ये आलेले आहेत. धावसंख्या वाढली. धावफलकावरती 28 धावा, एक फलंदाज बाद. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. समीकरण प्रत्येक चेंडू नंतर बदललं जात आहे. आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 20 आणि धावा बनवायच्या 30. पाहूयात कोणता संघ इथे वरचा ठरतोय. धावा रोखल्या जातील की धावा बनवल्या जातील. इम्रान गिल चांगली बॅटिंग करतायत, आगळे वेगळे फटके खेळतायत. यावेळेस बॅटवर तुमच्या परफेक्ट मिडल चेंडू होतो ना, त्यानंतर तुमचा आत्मविश्वास देखील वाढतो आणि ते तेच बघायला मिळालं. पहिल्या चेंडूवर
जो चौकार आला त्यानंतर खूप चांगली फलंदाजी आपल्याला इम्रान गिल करताना पाहायला मिळाले आणि याही वेळेस दिल स्कूपचा एक शानदार स्ट्रोक, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या ओव्हरमध्ये चौथा चौकार वसूल करतायत इम्रान गिल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलाय. एकच धाव तिथे कंप्लीट होईल, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. इंटरेस्टेड होते खरं तर इम्रान गिल, परंतु अनिकेत काळे यांनी नकार दिलाय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी बघायला मिळाली आहे. त्या दरम्यान एकच सिंगल प्राप्त होते. ओव्हरचा खेळ संपलेला आहे. ओव्हर नंबर 2 संपले आणि 2 ओव्हर नंतर तब्बल 33 धावा झाल्यात. या ओव्हरमध्ये आल्यात 17 आणि आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 18. जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 25. 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. चला थोडंसं स्पीडअप करूया. टीम हडल करू नका, टीम मीटिंग्स करू नका. यानंतर अजून सामने आपल्याला खेळवायचे आहेत. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील झाला. यानंतर स्टॅलियनच्या विपक्षामध्ये एमबी बॉईजचा संघ लढणार आहे. ती देखील चांगली मॅच होईल आणि त्या दोन्ही टीम्सला आम्ही विनंती करू, आपण देखील रेडी राहायचंय. 18 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी करण्यासाठी कोणाला आमंत्रित केलं जातं ते बघणं देखील फार गरजेचं राहील. मागच्या सामन्यामध्ये GS सुपर जायंट संघाने अगदी अटीतटीचा सामना जिंकला. सुपर ओव्हरमध्ये जाऊन त्या मॅचला ते जिंकले, परंतु दुसऱ्या बाजूला रोहित ब्लास्टर संघाला एक पराभव पत्करावा लागलाय. या मॅचमध्ये विजयाची चव चाखेल का रोहित ब्लास्टरचा संघ, ते देखील आपल्याला पाहायचंय. दोन्ही संघ दुसरा सामना खेळत आहेत. अवफलकावरती धावसंख्या आहे 33 धावा, 2 ओव्हर झाल्यात. शेवटचे 18 बॉल 25 रन अजूनही पाहिजेत. गोलंदाजी करण्यासाठी जर आपण पाहिलं तर नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घुलेवाडीचा खेळाडू नाव नवनाथ हडवळे गोलंदाजीच्या ट्रॅकवर देताना पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले, कट केलाय, सुंदर फटका. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत. अंतर फार मोठं कापायचं होतं, परंतु बॉल थांबणार नाही, जाईल सीमारेषेच्या पलीकडे. इम्रान गिल क्लास दाखवत आहेत. अजून एक चौकार. कुवेरगडचा एक लाजवाब फटका, थोडीशी जागा मिळाली होती हा फटका खेळण्यासाठी आणि खूप सुंदर फटका खेळला. कॉपीबुक स्ट्रोक बघायला मिळाला. 4 धावा येतात. ओहो, नो बॉल. नो बॉलचा कॉल इथे मुख्य पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. एक सिंगल देखील प्राप्त झाली आहे. दुसरीचा प्रयत्न देखील केलाय. तिथे आपण रणजित फराड यांना पाहतोय, खूप चांगलं कलेक्शन करताना बघायला मिळते. थोडंसं वेगळ्या तंत्राचा वापर केला या बॉलला अडवण्यासाठी, परंतु चेंडूला अडवणं फार गरजेचं होतं. फ्री हिट, एकूण 3 धावा मिळत आहेत. नो +2. 17 चेंडूंमध्ये आता 18 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी करण्यासाठी नवनाथ. फ्रीटचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटच्या दिशेने बॉल जाईल डीपमध्ये. रामदास सहजराव यांना आपण बघणार आहोत. एकच धाव मित्रांनो तिथे मिळते. दुसरीचा कुठलाही प्रयत्न होणार नाहीये. चांगली खेळी आतापर्यंत इम्रान गिलने केली आहे, कारण कृष्णा सातपुते बाद झाल्यानंतर त्यानं जबाबदारीने खेळ केलाय. अनिकेत काळे मला वाटते पहिला चेंडू आता खेळतील. 1 बाद 41 अशी धावसंख्या आणि त्या 41 पैकी इम्रान गिलने 24 धावा बनवल्यात. 9 चेंडू तो खेळलाय. खूप चांगला स्ट्राईक रेट त्याचा बघायला मिळाला. जिंकण्यासाठी अजूनही 16 बॉल मध्ये 17ची आवश्यकता आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत. रणजित चेंडूच्या खाली आहे, तिथे चूक होणार नाही. पकडला जातोय झेल. अनिकेत काळे गोल्डन डकची शिकार, स्वस्तात बाद. हॅलो, तर लक्ष्मण महारा यांना आपण बघणार आहोत. मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी येत आहेत. 2 बाद 41 अशी धावसंख्या झाली आहे. इम्रान गिल यांना साथ द्यावी लागेल. कुणाला तरी मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल, नाहीतर ही मॅच देखील हातातून निसटू शकते.
संयम दाखवणं फार गरजेचं असतं. परिस्थितीनुसार तुम्हाला मैदानावर फलंदाजी करावी लागते. जिथे आक्रमक व्हायचं तिथे आक्रमक व्हावं लागतं. जिथे संयम पाहिजे तिथे संयमानं क्रिकेट खेळावं लागतं. आणि इथे फलंदाजी करणाऱ्या संघाकडून असा कुठलाही फलंदाज नाहीये की ज्याच्याकडे संयम आतापर्यंत बघायला मिळालाय. विकेटचं बदल होतंय. अजून एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जातोय. गोल्डन डकची शिकार. लक्ष्मण शून्याचा चष्मा घालून बाद. हॅलो. तर लक्ष्मण बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर अमोल गागरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील हा खेळाडू देखील या वर्षीच नाही तर मागच्या वर्षी देखील भन्नाट फॉर्म मध्ये होता. इन फॉर्म खेळाडू अमोल गागरे मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅट्रिक बॉल आहे. गोलंदाज तयार आहेत. नो बॉल. कव्हरला बॉलला ढकललंय तिथे पहा. एक धाव प्राप्त केली जाईल. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. अमोल गागरे इथे खातं उघडताना आपल्याला पाहायला मिळाले. एकच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाईल. इम्रान गिल फ्री हिटचा बॉल खेळतील. ओव्हर स्टेप करताना बघायला मिळाले नवनाथ हडोळे या ओव्हरमध्ये. थोडीशी खराब गोलंदाजी मित्रांनो इथे आपल्याला बघायला मिळते. धावफलकावरती 43 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवनाथ हडोळे यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे देखील एक प्रतिभावंत अष्टपैलू खेळाडू आहेत. अनेक मोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. आज थोडेसे मात्र आपण जर पाहिलं ना तर फलंदाजीमध्ये असतील गोलंदाजीमध्ये असतील ज्या पद्धतीनं त्यांची कामगिरी सातत्यानं बघायला मिळते ना ती कामगिरी आज या मैदानावरती बघायला मिळालेली नाहीये. फ्री हिटचा बॉल आहे. समोर इम्रान गिल रणजित क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. पाहूयात फ्री हिटवर काय घडतंय. बिग हिट तर केला होता फ्री हिटच्या बॉलवर. उंच आकाशामध्ये बॉल केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतील परंतु त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातील जे होणार नाही. चेंडू थोडासा दूरवर पडला. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली आणि समीकरण बदललं. एकूण धावसंख्या 45 आहे. आता बॉल टू रन अर्थात 13 चेंडूंमध्ये 13 धावेंची आवश्यकता आहे रोहित ब्लास्टर्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज नवनाथ. फुलर लेन मिड ऑफ चेंडूवर देणार आहे. 1 बाउन्स चेंडूला अडवलं. धाव मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना बघायला मिळतो. शेवटचा चेंडू चांगला हाताळला नवनाथ या ओव्हरमध्ये. ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर झाल्या. 3 ओव्हर नंतर 45. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 12 आणि जिंकण्यासाठी 13 धावेंची आवश्यकता आहे. मागच्या 2 सामन्यांमध्ये देखील अशीच परिस्थिती होती. मागच्या 2 सामन्यांमध्ये देखील याच पद्धतीने सामने आपण रंगताना बघितले होते. 12 चेंडूंमध्ये 13ची गरज इथे आहे. काय होईल. चला वेळ वाचवा. एकत्र येऊ नका आपण. ही महत्वाची सूचना आपल्याला असणार आहे. ड्रिंक्स ब्रेक जरूर झालाय परंतु तिथे देखील थोडासा वेळ वाचवा. ही देखील सूचना आपल्याला असणार आहे कारण आज पहिला दिवस. आज उद्घाटन सोहळा होता त्यामुळे आज बराचसा उशीर आपल्याला झाला. आज सामने देखील आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि प्रत्येक सामना जास्त ओव्हरचा खेळवण्याचा मानस हा आयोजकांचा आहे परंतु वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळे आयोजकांना देखील त्या ठिकाणी पर्याय नाहीये. कमी षटक आपल्याला खेळावी लागतात. आता 5 षटकांची सामने आपण घेतोय. इथून पुढे देखील 5 षटकांची सामने जर खेळायचे असतील तर वेळ तुम्हाला वाचवावा लागेल. 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. जिंकण्यासाठी 13 धावेंची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती जर आपण पाहिलं तर अमोल गागरे आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण गोलंदाजाला बघू शकता. महेश बोडके येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. स्विच हिट केला जाईल. अमोल गागरेची ही स्ट्रेंथ आहे. ही ताकद आहे आणि हा त्याचा ट्रेडमार्क फटका आहे हे कृष्णा सातपुतेला देखील माहिती आहे. 6 धावा मिळतात. षटकार.
51 धावा. याही वेळेस विशिट केलाय आणि यावेळेस मात्र चौकार मिळणार आहे. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावा येत आहेत. त्या 4च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे धावफलकामध्ये बदल होतोय. आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 10. धावा बनवायच्या 3. धावा झाल्यात 55. अमोल कागरे यानंतरच्या मॅच मध्ये फिल्डिंग करणारी टीम एका ओळीमध्ये ही मॅच संपल्या बरोबर मैदानावरती दाखल व्हायचं, कुठलाही वेळ न घेता. अमोल कागरे स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न तर केलाय. बॉल हवेत आहे. रणजित चूक करणार नाही. पकडतायत झेल. फलंदाज अमोल कागरे होतील बाद. अजून एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जातोय. तर फलंदाज अमोल गागरे बाद झाले. चांगली खेळी केली आहे खरं तर. एक विस्फोटक खेळी अमोल गागरे यांची पाहायला मिळाली आहे. नवीन फलंदाज लाला गारे यांना आपण बघणार आहोत. मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीकरण बदललंय. शेवटचे 9 चेंडू मित्रांनो शिल्लक राहिले. जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. आज पहिला दिवस. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी देखील मोठी गर्दी केली आहे. या स्पर्धेला जीवापाड प्रेम केले मागच्या 2 वर्षांपासून. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धाव इथे मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. समीकरण मात्र बदललं जात आहे. शेवटचे बॉल शिल्लक राहिलेत 8 आणि धावा पाहिजे जिंकण्यासाठी 3 धावा. तर रिक्वायर्ड 100 जर पाहिलं तर 2.25 आहे. 55 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. यावेळेचा बॉल आपण पाहतोय. पंच आपल्याशी जोडले जातील. मला वाटतंय तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाईल. मला वाटतं फलंदाज मध्ये आल्या कारणानं पंचांना देखील त्या ठिकाणी हा निर्णय देणं थोडंसं कठीण गेलंय. त्यामुळे पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतलेली आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला फार महत्त्व. अनेक जण म्हणत असतील की देऊन टाकायचा वाईट, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. इथे फेअर क्रिकेट आपल्याकडे सुविधा आहेत, अद्ययावत सुविधा आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला आपण कव्हर करतोय. असा कोणताही क्षण नाही जो आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद होत नाहीये. निर्णय देखील आपल्यापर्यंत येईलच. सागरजी मोरे सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यानंतरच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचं आपण. आणि या स्पर्धेचे जे नियम आहेत ते नियम एकदा वाचून घ्या आणि ते नियम आपण फॉलो करा. कारण प्रत्येक वेळेस आम्ही त्या सूचना तुम्हाला देऊ असं होऊ शकणार नाही. परंतु इथे तुम्हाला ते नियम आम्ही ऑप्शनच्या वेळी देखील सांगितले. व्हॉट्सअप ग्रुप सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील तुमच्यापर्यंत पाठवलेले आहेत. आणि तुमच्या सही देखील आम्ही घेतलेल्या आहेत. तुमच्या सिग्नेचर देखील घेतल्यात. फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॉल तयार. यावेळेचा बॉल नक्कीच पंचांनी दोन्ही हात समांतर केले. एक धाव मिळते अवांतर. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील होईल छोटासा बदल. धावसंख्या पुढे जाईल. धावा झाल्या अब तक 56. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट होता अब तक 56. धावा देखील 56 झाल्या. 2ची गरज आहे. हो लाला गारे यांना उभं करण्याचं काम मैदानावरती करण्यात आलंय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. लाईन अँड लेंथ खूप चांगली आहे. ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हर झाल्यात आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या आहे 56. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 6 आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. 6 बॉल 2 रन. बघूयात कोणाला आमंत्रित केलं जाईल गोलंदाजी करण्यासाठी. कारण इथून देखील गोलंदाजी करणारा संघ हा सामना जिंकू शकतो. परंतु पॉझिटिव्ह इंटेंट गोलंदाजाला ठेवावा लागेल. प्रत्येक क्षेत्ररक्षकाला त्याला साथ द्यावी लागेल.
या 2 धावा मी रोखणार म्हणजे रोखणार या इराद्यानं जर तुम्ही गोलंदाजी करण्यासाठी आले तर नक्कीच या सामन्यामध्ये तुम्ही विजय मिळवू शकता. परंतु दुसऱ्या बाजूला इम्रान गिल खूप चांगली बॅटिंग करतायत. आतापर्यंत जर आपण पाहिलं इम्रान गिल स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळत आहेत, ज्यांनी खूप चांगली फलंदाजी केली आहे, प्रभावित करणारा खेळ केलाय. संघ अडचणीमध्ये असताना संघाच्या मदतीला तो धावून आलाय. संकट समयी जो खरा उभा राहतो संघासाठी तो खरा योद्धा हे आपण सातत्यानं बघितलंय. मागच्या मॅच मध्ये देखील तो खूप चांगला खेळ केला होता बिट्टू सुखदान यांनी. शॉर्ट बॉलचा वापर पूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक हाफ व्हॉलीमध्ये उभे होते, त्यांच्या डोक्यावरून बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. विनिंग स्ट्रोक आणि रोहित ब्लास्टर्सने मिळवले 2 अंक, 2 गुण त्यांना मिळत आहेत आणि हा सामना पहिला विजय रोहित ब्लास्टर या ठिकाणी मिळवतो आहे. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचे आभार आणि पुढच्या मॅच साठी बेस्ट लक. चला यानंतरची मॅच सुरू होईल लगेच. एमबी बॉईज आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्टॅलियनची टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. एमबी बॉईज कॅप्टन सिद्धार्थ लांडगे सर, आपल्या टीम मध्ये काही